आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये जे खळबळ उडवून देणारी एक घटना जी आहे ती पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी इथं घडली आणि त्यानंतर ज्या पद्धतीने हा जो साहिल खैरे नावाचा जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून सातत्याने मागणी होते. त्याच पद्धतीने पुणे ग्रामीण पोलीस देखील प्रयत्न करताना दिसते. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक जे आहेत संदीप सिंह गिल हे या ठिकाणी येऊन संपूर्ण पाहणी केलेली आहे त्यांनी. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर त्यांनी संपूर्ण पाहणी केल्यानंतर इथे कुटुंबियांची देखील भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याशी बातचीत करून आता पुढचा जो तपास आहे तो अधिक वेगाने करण्याचं त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे. आपण तपास अधिक वेगाने करताय. खरं तर या आरोपीला पकडले देखील, मात्र ज्या पद्धतीने नसरापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या आरोपीला लवकरात लवकर आपल्याला शासन देण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने प्रयत्न करतात? नमस्कार. आज दुर्दैवी घटना घडलेली आहे पिंपळवंडी गावात. याबाबत ऑलरेडी आम्ही मीडिया ब्रीफिंग केलेली आहे. काल प्रेस घेण्यात आली होती. घटना कशा प्रकारे घडली आहे याबाबत सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता तपास सुरू करण्यात आलेला आहे. घटनास्थळ पंचनामा झालेला आहे. इन्क्वेस्ट पंचनामा पीएमची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पुढे जे इतर तपास आहे ते तपास आमचा चालू आहे. त्यासाठी एक विशेष तपास पथकची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सिनियर ऑफिसर सुद्धा त्या पथकामध्ये आहात. त्याची देखरेख तपासाची करत आहे. आम्ही स्वतः त्यामध्ये लक्ष घालून आहोत. आता कुटुंबाची भेट घेतली आहे. त्यांना त्यांचे त्यांचे जे काही प्रश्न आहे त्यांचा काही त्याचा संवाद करण्यात आलेला आहे. 15 दिवसाच्या आत जे आहे दोषारोपपत्र मान्य कोर्टात दाखल करण्यासाठी आम्ही त्याच पहिल्या दिवशी सांगितलेला होता. त्याप्रमाणे त्या फास्ट ट्रॅक इन्व्हेस्टिगेशन करून चांगला तपास करून ते आम्ही आमचं शब्द पूर्ण करणार आहोत. आणि त्याच्या नंतर जे आहे ते प्रॉसिक्युशनचे सहकार्य करून ते लवकर ह्याच्यात माननीय कोर्टाचे द्वारे ह्याचा निकाल दिला जाणार आहे. आरोपीला खरं तर लवकरात लवकर शासन व्हावं, कठोर शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करताय. मात्र याच्यामध्ये जशा पद्धतीने सीसीटीव्ही किंवा इतर जे काही पुरावे आहेत त्या बाबतीत आपल्याला काय मिळाले का, किंवा याच्यात अजून काय आपल्याला हे बघा, जे फाईन नुएन्सेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन असते त्यामध्ये मी प्रत्येक गोष्टीवर उत्तर देणे सध्या योग्य नाही आहे. कारण सध्या तपासाची प्रक्रिया 2 दिवसापासून ही चालू झालेली आहे. त्यावर आपण सध्या कमेंट न करता जसाही तपास प्रगती आली आणि चार्जशीटच्या वेळेला आम्ही आपल्याला सगळी माहिती पुरवतो. निश्चित आपल्याला कोर्टासमोर याला सादर करून खरं तर कठोर शिक्षा द्यायला हवी या दृष्टिकोनातून चार्जशीट जे आपण 15 दिवसात दाखल करणार. मात्र याच्यामध्ये जसं नसरापूरचं मी पहिलाही उल्लेख केला त्या पद्धतीने याला फास्ट ट्रॅकवर चालण्याबाबतीत काही हालचाली झाल्यात? त्याबाबत ह्याच्यात पोलिसाच्या बरोबर अजून काही डिपार्टमेंटचा समावेश असतात. ते त्या पद्धतीने खूप जे आहे चर्चा चालू आहे. त्याबाबत आपल्याला सांगण्यात येईल. निश्चित. थँक्यू. तर हे होते पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या ठिकाणी भेट देऊन आता या संपूर्ण घटनेची ही सगळी चौकशी सुरू केलेली आहे. मुख्यतः याचे पुरावे सगळे 15 दिवसाच्या आत सादर करून कठोर शिक्षा देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जाणार आहेत. अविनाश पवार, NDT मराठी, पिंपळवंडी, पुणे.